गावाकडचा व्लॉग पार्ट 1. गावाला जायचं होतं म्हणून नाटापाटा करून रेडी झाले आणि मग गावचा रस्ता दिसला तशी गावाकडे जाण्याची ओढ अजून वाढत गेली. रस्ता बघत बघत मला असं वाटत मी कधी पोचते एकदा. मी इतकी एक्सायटेड होते. नंतर मध्ये थोडा ब्रेक घेतला, खाय प्यायचं सामान घेतलं, ते गाडीत टाकून आम्ही निघालो आणि आम्ही पोचलो म्हशाला, जिथे जत्रा भरणार होती. म्हणजे ऑलमोस्ट भरलेलीच होती. हे सगळं बघून मला लहानपणीचे दिवस आठवले. मी किती धिंगाणा घालायचे या गोष्टींसाठी. यार अजून पण मला खूप आवडतं हे. ही आहे आमची नदी, हे आलं माझं घर. बाहेर बाबा बसलेच होते कारण त्यांना माहीत होतं आम्ही येतोय. ऑब्व्हियसली आमची वाट बघत ते बाहेर थांबलेले. हे माझं घर जे 25 वर्ष जुनं आहे आणि इथे आम्हाला बघून इमोशनल झालेले थोडेसे. त्यांना खूप म्हणजे आनंद झालेला की आम्ही इतक्या दिवसांनी आलो. ते बोलत होते पण आम्हालाच वेळ नव्हता. शेवटी आम्ही यात्रेच्या निमित्ताने गेलो. ही माझी आत्या जी आम्हाला बघून नेहमी एक्सायटेड होते आणि आम्हाला भेटायला येते. तिचं आणि माझं थोडं ट्युनिंग जमतं. हे माझं घर, ऑब्व्हियसली माझं गाव, कमाल व्ह्यू आहे इथला. आणि मम्मी पप्पा ते गेलेले म्हशाला कारण आम्हाला जाम भूक लागलेली आणि मी त्यांना 17 वेळा फोन करून करून वैताग दिलेलं काहीतरी खायला आणा खायला आणा. काय आणले काय माहिती आता यांनी. वाव यार, हे ते खूप मस्त मिळतं. आमचं तर फेवरेट आहे. आमची अशी पाकिटं खोलली की सगळे असे जमा होतात राऊंड राऊंड. हे बघा आलीच ही तर पहिले. यार हे खूप छान लागत होतं कारण हे इथेच मिळतं आणि हे खूप मस्त, याची टेस्टच जाम भारी असते. मला पत्री समोसा म्हणतात आमच्याकडे. खायचं गोष्ट काढलं की मी सगळ्यात पुढे असते. हे एक आमच्या घरच्यांना म्हणजे खाण्याच्या बाबतीत खूप चवी आहेत. व्हरायटीमध्ये आमच्याकडे पिशव्या येतात आणि मला काही कामधंदाच नाही. मी तिकडे गेल्यावर नुसती खात असते नाहीतर काहीतरी बनवत असते. तेवढ्यात माझी मम्मी म्हणली जा संध्याकाळचं जेवण तू कर. आणि हे माझं रिॲक्शन त्याच्यानंतरचं. शेवटी आजोबांशी बोलत होती, त्यांच्यासारखाच गेटअप करायचा म्हणून मी पण अशी टोपी घालून बसलेली. नंतर आम्ही सेल्फी काढला कारण आम्ही सेम दिसत होतो, छान दिसत होतं. पौर्णिमेचा दिवस होता म्हणून चंद्र एकदम छान दिसत होता. मग त्याचं शूट केलं मी. नंतर माझे पप्पा बसलेले माझ्यासोबत काम करायला. आता आम्ही पुढे काय केलं ते बघण्यासाठी फॉलो फॉर मोर. बाय.